स्कॉर्पिओने धडक दिल्यानं झालेल्या अपघातात चौघांचं निधन झालं. 10 वर्षांनंतर झालेल्या बाळाचं बारसं करण्यासाठी कुटुंबीय गेले होते. बारसं आटोपून परतत असताना छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळ असणाऱ्या लिंबे जळगाव परिसरात हा अपघात झाला. स्कॉर्पिओ चालवणारे मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली. देसरकर कुटुंबियांच्या कारला स्कॉर्पिओने जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बाळासह आई आणि आजीचं जागीच निधन झालं. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये 6 महिन्यांचा चिमुकला अमोघ देसरकर याची आई मृणाल देसरकर, आजी आशालता हरिहर पोपळघट आणि दुर्गा सागर गीते यांचा समावेश आहे. स्कॉर्पिओ इतक्या वेगाने होते की दुभाजक तोडून ते कारला धडकले. अमरावतीचे अजय देसरकर हे अभियंता असून ते कुटुंबियांसह पुण्याला जात होते. 10 वर्षांनी घरात बाळ जन्माला आलं. त्याचं बारसं आटपून पुण्याला परतत असताना काळाने घाला घातला. यात बाळासह त्याची आई सुद्धा मृत्युमुखी पडले आहे. या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जाते. विशाल ज्ञानेश्वर चव्हाण असं आरोपी चालकाचं नाव, तर त्याच्यासोबत कृष्ण कारभारी केरे हा मुलगा होता. चालकाचं वय 22 वर्ष असून त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा नव्हता. भीषण अपघातात चौघांचं निधन झालं असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर कार कृष्णाच्या नावावर असून त्याने विशालला मद्यधुंद असतानाही लायसन नसूनही चालवण्यास दिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.